गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये। डोंबिवलीतील साऊथ इंडियन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्रमुख के.व्ही. रंगनाथन सर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। राष्ट्रगीत गायन करून सर्वांनी ध्वजाला सलामी दिली। यावेळी मुख्याध्यापिका अर्पणा पाटील, उपमुख्याध्यापिका दीप्ती धोंडे, कला शिक्षक देवीदास गवारी, पर्यवेक्षक भाईदास राठोड उपस्थित होते। यानंतर शाळेतील विद्यार्थी विविध कवयतील प्रात्यक्षिके, लेझिम प्रकार, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे प्राणी वाचवण्याचे सादरीकरण तसेच सर्कस ड्रिल, मिलिटरी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी रिफिल ड्रिल, मार्च पास्ट, डंबेल्सचे प्रकार, सामूहिक गीत गायन असे प्रकार सादर केले। यावेळी संस्थेचे प्रमुख के.व्ही. रंगनाथन म्हणाले, प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी 26 जानेवारीला आम्ही कार्यक्रम करत असतो। कार्यक्रमाच्या महिनाभर अगोदर शिक्षक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतात। या कार्यक्रमातून मुलांना देशप्रेम काय असते हे शिकवले जाते। प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी आम्ही 26 जानेवारीला काहीतरी कार्यक्रम करतो। यात लेझिम आहे, आमच्या शाळेत एक मिलिटरीला एक ट्रेनिंग पण देतो, त्याचे पण मुलं कार्यक्रम करतात। आणि आमचे शिक्षक आणि जे व्यवस्थापक आहेत हे दरवर्षी 2 महिने या मुलांवरती सतत त्यांच्याकडनं काम करून घेऊन हा कार्यक्रम दरवर्षी होतो। जवळ 1.5-2 तास हा कार्यक्रम चालतो। हे रंगीबेरंगी कार्यक्रम असतात, लेझिम असतो त्याच्यामध्ये। यावर्षी नाविन्यामध्ये एक सर्कस म्हणून आणलं होतं आणि देशहिताचा आणि देशाच्या युनिटीबद्दल बरंचसं आमचा इथे कार्यक्रम होतो। आणि ही शाळा आहे, बहुभाषिक मुलं आहेत इथे आणि देशप्रेमाबद्दल या कार्यक्रमाद्वारे आम्ही मुलांना शिकवतो। देशप्रेम काय असतं, देश काय आहे याबद्दल आम्ही। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली। जवळपास 3 तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली। यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे। दरम्यान अध्यादेशामध्ये सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तसेच मनोज जरांगेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असल्याची माहिती मिळत आहे। लातूर जिल्ह्यातील वलांडी या गावातील एका 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे। यात गावातील अल्ताफ मेहबूब कुरेशी या युवकाने घराशेजारी राहणाऱ्या 6 वर्षीय मुलीवर काही दिवसांपासून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। सदरच्या मुलीने आपल्या आईला या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे। अत्याचारग्रस्त मुलीच्या वडिलांना निधन काही वर्षापूर्वी झालं आहे। याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे, त्यात रोज भाईगिरी सुरूच असल्याचं घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे। पुण्यातील अनेक आरोपींना तडीपार करण्यात आला आहे, मात्र तडीपार करणं शहरात येऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। मी इथला भाई आहे, कोणाला सोडणार नाही असे म्हणत कोयत्याच्या धाकाने दहशत निर्माण केली। पोलिसांनी कोयता जप्त करून तरुणाला अटक केली। निहाल मोहम्मद शेख असे अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या तस्कराचा प्रयत्न राज्य सीमा शुल्क विभागाने हाणून पाडला आहे। पकडण्यात आलेला नागरिक हा मूळचा केरळ येथील रहिवासी असून या नागरिकाला अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये छुप्या मार्गाने अंतर्वस्त्र 549 ग्रॅम वजनाचे सोनं आपल्या सोबत आणले होते। कस्टम पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून तस्करी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। सरकारने जो हिट अँड रनचा कायदा काढलेला आहे, या कायद्यावर पुन्हा एकदा विचार करून कायदा मागे घेण्यात यावा असा उद्देश घेऊन जय महाराष्ट्र चालक मालक संघटनेने बाईक रॅली काढलेली असल्याचं मत रवी कांबळे चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केलं आहे। कल्याणपूर्व नवी गोविंदवाडी परिसरात पाईपलाईन लगत साचून ठेवलेल्या भंगार साहित्याला आग लागल्याची घटना काल संध्याकाळी सुमारास घडली आहे। लाकडी साहित्य असल्याने क्षणार्धात ही आग पसरली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे।
राम मंदिर सोहळ्यानिमित्त सर्वच ठिकाणी आनंद साजरा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेतर्फे कल्याण डोंबिवली ते शिधा वाटप करण्यात येत आहे। आज कल्याण पूर्व चक्की नाका शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन काळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे। देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट कायम आहे। पुढील काही दिवस उत्तर भारतात दाट ते अत्यंत दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होईल। दाट धुक्यामुळे लोकांचं घराबाहेर पडणं अवघड झालं आहे। देशाच्या अनेक भागात किमान तापमान कमी राहण्याची शक्यता EMID ने व्यक्त केली आहे। भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये दाट धुके आणि थंडीचा इशारा जाहीर केला आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला। या अध्यादेशात सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं मिळालं आहे। आज सकाळी 8च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी मुंबई वाशी येथे दाखल होणार असून मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे। आमचा विरोध आता संपला आहे। आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। मध्यरात्री पत्रकार परिषद मनोज जरांगे यांनी घोषणा केली आहे। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।